अशी माणसं अशा गोष्टी. लेखक दीपक तांबोळी. वाचक मनीषा. कथा 9. चॉकलेट काका. धावपळ करीत मी मुंबई पॅसेंजर पकडली. आतमध्ये नेहमीप्रमाणेच गर्दी होती, तरीही मला बसायला जागा मिळाली. पॅसेंजरचा प्रवास कंटाळवाणा असला तरीही प्रत्येक छोट्या छोट्या स्टेशनवर थांबणारी गाडी, त्यातून उतरणारी आणि चढणारी वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं मला मोठी इंटरेस्टिंग वाटतात. विशेष म्हणजे त्यांच्या आपापसातल्या गप्पा फारच इंटरेस्टिंग असतात. त्या गप्पातूनच नातेवाईकांचे आपापसातले संबंध, हेवेदावे, मत्सर, समाजातल्या चालीरीती आपल्याला कळत असतात. माझ्याच बेंचवर बसलेल्या लहान मुलांची आपापसातील भांडणं हसूही आणत होती आणि विटही. मसावत आलं. माझ्यासमोरचे 2 जण उतरून गेले आणि त्या जागी एक साठी उलटलेला माणूस येऊन बसला. माझ्या बेंचवरच्या मुलांची खिडकीत कोण बसेल यावरून भांडणं झाली व नंतर मारामारीही. मग दोघांनीही मोठ्याने भोकाड पसरलं. त्यांचे आई आणि बाप त्यांना समजवायला लागले तेवढ्यात, चॉकलेट खाता का रे पोरांनो, असा दमदार आवाज घुमला. सगळे त्या आवाजाकडे बघू लागले. पोरांनीही रडणं सोडलं आणि त्या आवाजाकडे बघू लागले. का रे, खाता का चॉकलेट? माझं लक्ष गेलं. माझ्यासमोर बसलेला तो साठी उलटलेला इसम त्यांना विचारत होता. चॉकलेटला नाही म्हणणारी लहान मुलं, त्यातून पॅसेंजरमध्ये प्रवास करणारी गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्गाची मुलं जवळजवळ अशक्यच. दोघांनीही होकारार्थी माना हलवल्या. मग त्या माणसाने बॅग उघडून तिथल्या पोरांना चॉकलेट्स दिली. पोरं खुश आणि पोरांचं रडणं थांबलं म्हणून त्यांच्या आया खुश होत्या. एक चॉकलेट माझ्याकडेही सरकवत तो माणूस म्हणाला, घ्या साहेब. अहो नको, चॉकलेट खायला मी काय लहान थोडाच आहे. मी आढेवेढे घेत म्हणालो, खरा, पण मलाही मिळालं तर हवंच होतं चॉकलेट. अहो, चॉकलेट खायला कुठं वय लागतं का? मी आता म्हातारा झालो आहे, तरीही मला चॉकलेट खायला आवडतातच की. घ्या घ्या, लाजू नका. मी ते चॉकलेट घेतलं आणि लहान मुलांसारखं पटकन खाऊन टाकलं. एवढ्यात माझ्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तसा माझ्या समोरचा माणूस उठला. उठता उठता त्याने बॅग उघडून त्यातली चॉकलेट्स काढली तेव्हा त्याची ती बॅग पूर्ण चॉकलेट्सने भरलेली दिसली. तो त्या कंपार्टमेंटमध्ये गेला आणि मुलांच्या रडण्याचे आवाज बंद झाले. थोड्या वेळाने पाचोरा आलं आणि मी उतरून गेलो, पण चॉकलेट वाटणारा म्हातारा माझ्या चांगलाच लक्षात राहिला. 2-3 दिवसांनी मी चाळीसगावला जायला निघालो. मसावत आलं तसं हे चॉकलेट वाटणारे गृहस्थ योगायोगाने माझ्यासमोरच येऊन बसले. मी त्यांना लगेच ओळखलं, पण त्यांनी मला ओळखल्याचं दिसलं नाही, म्हणून मी त्यांना त्या दिवशी ओळख करून दिली. ते हसले. हो हो हो, आठवलं. रोज नवीन नवीन माणसं बघतो म्हणून विसर पडतो ना. आणि आता वयही झालं, पूर्वीसारखं लक्षात राहत नाही. काका, आजही चॉकलेट्स देणार का? हो तर, हे तर माझं रोजचंच आवडतं काम आहे. रोज याच गाडीने इगतपुरीला जातो. तिथं चॉकलेट्सनी बॅग भरून घेतो आणि तिकडून पॅसेंजरनेच परत येतो. सांगताना त्यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला. आता मात्र या माणसाबद्दल मला उत्सुकता वाटू लागली. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, तुम्हाला त्यात आनंद मिळत असणार हे नक्की, पण अजून काही विशेष कारण आहे का? साहेब, मी निवृत्त शिक्षक. बायको 2 वर्षापूर्वी वारली. एकुलता एक मुलगा खूप शिकला आणि नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात जाऊन बसला. मसावतसारख्या खेड्यात त्याला आणि त्याच्या बायकोला यायला आवडत नाही. मागच्या वर्षी त्याला मुलगा झाला. त्याला तरी तो घेऊन येईल असं वाटत होतं, पण त्याने फक्त फेसबुकवर त्याचे फोटो पाठवले. कधीतरी व्हिडिओ कॉलवर नातू दिसतो. त्याला घेण्याची, त्याचे लाड करण्याची खूप इच्छा होते, पण काय करणार? इतक्या दुरून ते कसं शक्य होणार? मग तुम्हीच का नाही जात ऑस्ट्रेलियात? साहेब, आपलं सगळं आयुष्य मसावतसारख्या खेड्यात गेलं. इथं शेती आहे, ती सोडून कुठे जावंसंच वाटत नाही. बहुतेक नातेवाईक इथेच आहेत, त्यांच्यामुळे तरी थोडा जीव रमतो. मुलाला म्हटलं, उन्हाळ्यात इथे येऊन मला ऑस्ट्रेलियाला घेऊन जा आणि पावसाळा सुरू होण्याआधी इथेच आणून सोड. हो हो म्हणतोय, बघू कधी नेतो ते. मुलगी औरंगाबादला आहे, पण दुर्दैवाने तिला मुलंबाळं नाही. कधी होईल काही सांगू शकत नाही. त्यामुळे नातवांशी खेळण्याची आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची इच्छा अपूर्णच राहिली.
ती या गोरगरिबांच्या मुलांना चॉकलेट वाटून मी पूर्ण करतोय. रडणारी पोरं जेव्हा चॉकलेट पाहून हसायला लागतात तेव्हा खूप बरं वाटतं. छान. पण तुम्हाला असं वाटत नाही की अशी चॉकलेट्स देऊन तुम्ही त्या मुलांचे दात खराब करताय? अहो, रोज रोज चॉकलेट्स खायला ती काय श्रीमंतांची पोरं आहेत? कधीतरी आईबापाने घेऊन दिलं तर खाणार बिचारी. आणि असंही मी त्यांना 2 चॉकलेट्सच्या वर देत नाही. फक्त गाडीतच वाटता की अजून इतर कुठं? कधी झोपडपट्टीत वाटतो तर कधी आदिवासी पाड्यांवर जाऊन वाटतो. आसपासच्या खेड्यातल्या शाळांमध्ये जाऊनही वाटतो. अरे वा, त्यांच्या या कार्याने मी चांगलाच प्रभावित झालो. मग मी पाकिट काढून 500च्या 2 नोटा त्यांच्या हातात देऊन म्हटलं, हे तुमच्याकडे असू द्या, माझ्याकडूनही चॉकलेट्स देत चला. त्यांनी त्या नोटा मला परत केल्या. नाही साहेब, मी माझ्या समाधानाकरिता हे करतो. तुमच्या पैशांनी चॉकलेट्स दिल्याचं समाधान मला मिळणार नाही. तुम्ही असं करा ना, तुम्ही एक्सप्रेसनेही जात असता. एक्सप्रेसच्या जनरल डब्यातही तर बरीच गरीब मुलं तुम्हाला भेटतील. त्यांनाही चॉकलेट्स मिळाली तर आनंदच वाटेल. त्यांचं म्हणणंही योग्यच होतं. पण का कुणास ठाऊक असं चॉकलेट्स देणं मला माझ्या स्टेटसला न शोभणारं वाटलं. मग त्यांनी माझी चौकशी केली. मलाही 1.5 वर्षाची लहान मुलगी असल्याचं मी त्यांना सांगितल्यावर त्यांना आनंद झालेला वाटला. म्हणाले, कधी या मुलीला घेऊन, मजा येईल तिच्याशी खेळायला. हो हो, जरूर आणे, मी आश्वासन दिलं. त्यानंतर आमच्या गाठी होत गेल्या. त्यांचं नाव काशीनाथ पाटील होतं, तरी त्यांना चॉकलेट काकाच म्हणायचो. पॅसेंजरमध्ये काका बरेच प्रसिद्ध होते. अपडाऊन करणारे आणि फेरीवाले आता त्यांना चांगलेच ओळखू लागले होते. एक दिवस चाळीसगावला बायकोच्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी जायला मी निघालो. बाकीच्या गाड्या लेट झाल्यामुळे पॅसेंजरशिवाय पर्यायच नव्हता. सोबत मुलगी होतीच. मग मी चॉकलेट काकांना फोन करून बोलावून घेतलं. मसावदला ते गाडीत आले. माझ्या मुलीला मांडीवर घेऊन बसले. तिच्याशी खेळताना ते खूप आनंदी वाटत होते. तिच्या बोबड्या बोलांनी ते हरकून जात होते. चाळीसगाव येईपर्यंत मुलगी त्यांच्याकडेच होती. चाळीसगाव आलं तसं त्यांनी मुलीचा मुका घेत माझ्याकडे दिलं. खूप गोड आहे तुमची मुलगी, तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले. मग खिशातून 500 रुपयांची नोट काढून त्यांनी माझ्या हातात दिली. अहो, हे कशासाठी? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. माझ्याकडून तिला फ्रॉक घेऊन द्या. अहो, कशाला काका? असं कसं? नातीला पहिल्यांदा बघितलं, तिला काही खायला द्यायला नको? बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांनी माझं पाचोऱ्याचं काम संपलं आणि बऱ्हाणपूरकडचं सुरू झालं. चॉकलेट काकांशी भेट होणं मुश्किल होऊन बसलं. अधूनमधून फोन करून मी त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचो. ऑस्ट्रेलियातल्या त्यांचा मुलगा येऊन गेला का याचीही मी चौकशी केली. त्याला अजून सुट्टी मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. 2 महिन्यांनी बऱ्हाणपूरकडचा माझं काम संपल्यावर चाळीसगावकडची साईट सुरू झाली. आता चॉकलेट काकांची रोजच भेट होणार याचा मला आनंद झाला. मी त्यांना फोन केला, पण त्यांचा फोनच बंद होता. दुसऱ्या दिवशी मी पॅसेंजरने जायला निघालो. काकांना फोन लावला. आताही फोन बंदच होता. मसावदला 2 माणसं माझ्यासमोरच येऊन बसली. मी त्यांना विचारलं, का हो, त्या काशीनाथ पाटलांना ओळखता का? कोणते काशीनाथ पाटील? गावात 4-5 काशीनाथ पाटील आहेत. त्यातले नेमके कोणते? ते निवृत्त शिक्षक होते आणि रेल्वेत नेहमी लहान मुलांना चॉकलेट्स वाटायचे. ते व्हय, ते तर गेले म्हणजे ऑस्ट्रेलियाला गेले का? त्यांचा मुलगा आला होता की काय त्यांना घ्यायला? एवढं कुठं नशीब त्या म्हाताऱ्याचं. पोरगा यायच्या आतच म्हातारा वारला. काय? ते वारले? कसं काय? मला प्रचंड धक्का बसला. हार्ट अटॅक, दुसरं काय? झोपेतच गेला बिचारा म्हातारा. अरे रे, फारच वाईट झालं. मला गहिवरून आलं. व्हय, म्हातारा लई दिलदार होता. कोणाला बी मदत करायचा. पोरासाठी आणि नातवासाठी लई तगमग होती त्याची. शेवटी पोराची आणि नातवाची काय भेट झालीच नाही बघा. म्हणजे मुलगा आलाच नाही का? आलता पोरगा, पण 4 दिवसांनी. मग काय, पुतण्यानेच डाग दिला. पोरगा आला बी तर एकटाच आला. बाईला अन पोऱ्याले काय आणलं नव्हतं. मला खूप वाईट वाटलं. दुसऱ्याला आनंद वाटणारा हा माणूस स्वतः मात्र आनंदाला पारखा होता.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या बॅगेत चॉकलेटचं एक पाकिट सोबत घेतलं. पॅसेंजरमध्ये बसलो. पाचोऱ्याला खिडकीत बसलेला एक पोरगा कचोरीसाठी हट्ट करू लागला, पण त्याच्या आईकडे पैसे नसावेत. तेवढ्यात गाडी हलली. पोरगा जोरजोरात रडायला लागला. त्याच्या आईने त्याला 2 थपडा लावल्या. तसं पोरगं जास्तच रडू लागलं. मी बॅग उघडून त्यातील 2 चॉकलेट्स पोरासमोर धरली. पोरगा एकदम शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं. त्याने ती चॉकलेट्स घेतली आणि त्याच्यासमोर बसलेल्या त्याच्या बहिणीलाही मी 2 चॉकलेट्स दिली. तिचाही चेहरा मग आनंदाने फुलून आला. त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे बघताना मला चॉकलेट काकांची आठवण आली. त्या आठवणीने मला गलबलून आलं. मनात म्हटलं, काका, तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं अर्धवट राहिलेलं कार्य मी पूर्ण करणार आहे.